मंडळी आज आम्ही करतो फणसाची शाक, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं बऱ्याच दिवसांनी तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी काही घरातल्या कारणास्तव आपले मध्यंतर व्हिडिओ नाही होते. तर आज बऱ्याच म्हणजे खूप अशा दिवसांनी आपण आपल्या शेतीच्या वावरात भेटतो. तर पायऱ्यात जातानाही हे वापरले लागतात, एका सातीवून असं उतला जाता. तर खूप दिवस झाले आहेत आता. फणस वगैरे जे असतात ते जून जाऊक झालेले असं शाखेसाठी तयार पण झालेले असतले. आणि खडे तरी आता एप्रिल महिना संपान मे महिन्यात सुरुवात जातली आहे. त्यामुळे पावसाचे दिवस जे असतात ते पण जवळ येतले. त्यामुळे आज आम्ही इल्लेली असू म्हणजे सातीवनात इलं असू शाखेसाठी फणस बघण्यासाठी. तर बघूया आपण फणस तयार झाले असतात काय त्या, आणि आपण फणस गावता काय तो. चला तर मंडळी, खूप दिवसांनी आपल्या आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. मी पण असाच तर ह्या झाड पुढे. तर ह्या फणसाच्या झाडात भरपूर असे फणस लागलेले असतात. आणि फणस कोणचे काढूक बंधन नसतं, कारण की भरपूर असतात फणस. पाऊस लागलो का ते कुसान पडण्यापेक्षा त्याची काहीतरी पदार्थ वगैरे केलेलं बरं. टिकला आवाज कर बघा. काटे जून झालेले दिसतात. शाक्यासाठी तयार असतं त्यात वरचं काढतात. थांब बघूया. तर म्हणजे भरपूर असे फणस असतात. त्यातले हे जे काटे असतात ना, ह्याच्यावरनं परीक्षण करू की त्या काटे जर जून झालेले असले तर तो शाकासाठी तयार असता. त्यानंतर पिकवले पण जातात, तो पिकत ठेवलं पण जातं. म्हणजे तिसरच्या एका फणसाक आम्ही बघितलो तर भरपूर फणस जातात, पण तो खूप मोठा असा. आमका थोड्याशा शाखेपुरती होया, तर उगाच वेस्ट जातलो तो. आणि पिकत रवान पण तो लगेचच पिकायचो ना. आणि ती गरमी जाताना त्याच्यामुळे घाम तुम्ही बघू शकता भरपूरला. तर अजून निसर्ग 2-3 फणसाची झाडं असतात. आपण त्या फणसाच्या झाडांका पण बघूया फणस शाखेसाठी झालेले असतात काय ते. तर 2-3 झाडं असतात, बघितलं असतं मी एका रांगेत ही असतात. तर मम्मी म्हणालेलं अजून एका फणसाच्या झाडात आपण बघूया. आणि पायऱ्यात पण आमचा खूप पडले मग लोकांचे फणस. हल्ली खूप म्हणजे मोठा वादळ झालेला, भरपूर नुकसान झाला. आंबे वगैरे जे होते ते सगळे झाले ना, पडले खूप ना. असत पण मोठे ते नको. हो हिसर ना, मोठे हिसर असतात फणस, पण ते भयंकर मोठे असतात. खडसलो तर हिसर पण आहे फणसाचं झाडा. बघ जून लागलेला का बघ. काटे तर लागतात. ह्यो काढण्याचा आतमध्ये असं आतमध्ये जातो. तर ह्याच्यासाठी झाडावरती चढायला लागताला. बऱ्याच दिवसांनी झाडावरती चढाक गावताला. तर ह्यो नाही तर त्याच्या पुढचं बघूया गावता काय तो. तर हे बघा, ह्यो असा फणस, पण तो इतकं नाही जाऊ का ह्यो झालेला हा. तर मंडळी बऱ्याच दिवसांनी झाडावरती चढाक बसलेला असा. तर हिसर एक फणस असा आणि ह्याडे आडोशाक एक फणस असा. तर ह्याच्यापेक्षा फणस झालेला असा. तर आपण ह्यो फणस काढून घेऊया शाकासाठीच. आणि इतकं मोठं पण नाही, तुम्ही बघू शकता. फणसाचे बरेच अशी रेसिपी असतात जे आपण थोड्या दिवसांमध्येच करतलो काय काय. तर नक्की होच काढू ना बघ. काढायचं शाक्यासाठी तयार फणस. तर देठ जो असता ना तो पिरडून घ्यायचं लागतं. आणि ढकलू काय खालती नको. असं असं घे ना. डिग मात्र पायार गाळत काय नाही तर फणसा बरोबर घट राह. कोयते असलं तर पटकन कापत. हो हो. तर फणस काढलेला असा. जास्त डिंक नाही हो का मग कापलं तर येतं समोर. तर आता ह्यो आपण थांबे घेते द्या. तर फणस दिले खाली उतरून मी मम्मीकडे. फणस काढून आम्ही मेन रस्ता रुलो पायऱ्यात जाऊच्या. आता आम्ही सरसून पायऱ्यात जातलो. झाडाकडे ठेवतं कोण हराचा नाही मा. तरी सर फणस ठेवलं आम्ही. ह्यो असा घराकडे जायचा रस्तो. आणि आता मी पायऱ्यात जातो.
बरेच दिवस झालेले असत पायऱ्यात जाऊक नाही. बहुतेक आज रात्रीपर्यंत इलो तो पाऊस तर कारण की भयंकर गरमी असा. फणस तिथंच ठेवलो कारण की जाताना तो हराक गावतलो हा. तर आता थोडे हरान तो फोडूक हो, त्याच्यानंतर गरे वगैरे काढूक हे. म्हणजे मेन फणसापासून ते गरे काढूचाच काम महत्त्वाचं असतं. त्यानंतर फणसाचे खूप असे पदार्थ असत. पाऊस चालू झालो ना काय ते पदार्थ म्हणजे शाक तर पावसातच खाली जाता वातावरणात मस्त. पण पावसाच्या आधीसुद्धा काही फणसाचे पदार्थ असतात ना ते अगोदर करून ठेवायचे लागतात. म्हणजे मस्तपैकी थंडगार पावसात बसान खाऊक गावतं. तर आपण करतलं कारण की अजून काय मेन पावसाळा चालू जाऊक नाही हा. आता 4-5 दिवसांनी करू का परत. आता पायऱ्यातला आपण फणस बघूया नेक्स्ट रेसिपीसाठी. तर आता पायऱ्यात जातो मांगराकडे. काय करू जातो आम्ही गवळा बेणून टाकलं ते आग घालूया नाही. पाऊस लागलो काय मग आता पेरणी सगळ्यांची सुरुवात जातली हा. आत्याने पायऱ्या दिली. तर मंडळी आम्ही आपल्या पायऱ्यात पोचलेले असू बऱ्याच दिवसांनी. तर मी खालच्या बापल्यांकडे येलो म्हणजे तिसं काळजी होते ती सर. तर बघूया आता मम्मी किसरच्या बापल्यातनी आग घालूची असत ती कारण की बामट तर इतकी जाम झाली आणि पूर्णपणे ना पावसाचं वातावरण झालेलं असा. पाऊस जर पडलो तर आम्ही जो फणस हाडलो ना त्याची शाक तर अप्रतिम लागतली आहे. एरवी जरी केली तरी छान लागता पण पावसाच्या सरींसोबत त्या शाकेत खूप अशी चव येता. तर भाऊ आज तडे असा नारळ काढला नाही आज मम्मीक सांगता आणि वातावरण बघा तुम्ही आमच्या पायऱ्यातला. ना नारळीच्या झाडावर चढता. मी आता तुमका ना जुन्या पद्धतीने नारळीर कसा चढला जाता ता दाखवते भाऊआज्यातर्फे. पायात अशी दोरी घातली जाता. पायात दोरी अशी हा नारळावर चढाची पण कला लागता मसनीपेक्षा असा. वाटता हे नारळ काढलेले आहात. दोरी त्या काचात नाही लागता ना. खालच्या आपल्यासून आम्ही डायरेक्ट आपल्या परड्याकडे येलेले असू. दुरातला पाणी संपला काय गे नाही असा परडा सगळा आता मेलेला. कलिंगणा बघूया आपली 2 हात. हे आपल्यात आग घालतं काय ह्याच्यात आम्ही ना पेरतो पण आम्ही वाफेने ह्या आपल्यातलं तरव काढतो. पटकन लागताना भाजलेलं असल्यामुळे हा तसं बेंड होतात 8 दिवस झाले. सुकल्यावर पटकन लागतले. पावशीला भिजला काय मग वाला झाला काही जायचं नाही. हिमराचा भय दिसला सगळा भराभरा जायचं मेरे बेरे कराड हा सगळा. तर इतक्या भागात आग घालतो आम्ही. हिचं कांद्यांचे बिये घातलेलं आपण. आता डायरेक्ट पुढच्या वर्षी ना परडा संपला तरी 1.5 महिने तरी भाजी खालू ना परड्यातली. आणि आपण ना जर वांढरांसाठी उपाय केला ना त्याच्यातलं अर्धा म्हणजे 2-3 बॉटल्समधले ना कलरचं पाणी असं अजून आहे. पण ह्या बघा ट्रान्सफर एकदम झालेला तेलासारख्या. पटकन आग पेटली ती. मग सो पण मारूया का मग का जाऊया नंतर घराक. ठीक आहे तर शाक पण करू या गरे पण सोलूचे असं नाही. आज पप्पा पण आमचे इल्लेले असतात त्यामुळे आग ही सगळी झाली विजली काय मग आम्ही घराकडे जातलो. तर पप्पा पण येल्यात उशीर राहिले थोडे पायऱ्यात. पातळ घातलेला असतं त्याच्यामुळे आग पटपट लागणार नाही. पप्पा तडे मेरेकला येतात आग. वरती नाही मग जाऊची भरभरान हा. कसलीच जळला बघा तडेसला. तर आता पप्पा इलेले असतात त्याच्यामुळे पप्पा इसरची जी सगळी काय आग असते ती घालतल्या जराशी घालून झालेली हा. आणि आता आम्ही घराकडे जाऊ जातो तर वाटेतलं फणस असा तो मी घेते आणि मग मी त्या काय घेतला
मम्मी काट्या घेतली हा फणस जाऊन फोडून तो गरे पण त्याचे काढू का त्याच्यामुळे टाईम जातलो संध्याकाळी त्याच्याबरोबर किंवा चायबरोबर शाक खाऊ खावा भाई पप्पा तोपर्यंत आग घालून येतात. तर चला मंडळी आता आपण घराकडे जाऊया. तर भारोबानाक मम्मी खाली घेऊन इली. हे सरचे 2-3 धोणका खालीत. भारो बांधण झालेलो हा. मम्मी टापरी करता. तर वाटेवरचं फणस घेतलंय मी या मम्मीकडे भारो हा. आता घराकडे जाऊन येऊ फोडू कोयो आणि मस्तपैकी शाक करू भाई. तर आता आपण घराकडे गेल्यानंतरच भेटूया. तर आत्ताच आम्ही घराकडे येलो. मम्मी तडे गाठ्या देतात शिरेक विसरच मी फणस ठेवलं आणि मम्मी हडे शिरेक काठी आला येता फणस कडे फोडूया. हडे काय खळ्यात उजेडतो का उजेडतो म्हणजे काय घालू काय पडे काय घालते खाली. तर आता शिरेक काट्या लावून झाली की आम्ही तो फणस फोडूक घेतो. बघा वाकान बघता सखी दर बॉल दर घे मग ए थंड वाटतं बर्फ खाता. सखी आमचा बर्फ खाता. हिसा नको ते तडेच घे फणस फोडूक. हा बरोबर भिजायला मग होय. तांबे सगळं तर पाळाक ना पाणी लावचं लागता म्हणजे फणसा खूप डीग असता. डीग लागता कामा नेऊ ना. पुढे पुढे बघूया. तर हे बघा गरे मस्त कच्चे धरलेले असत असे शाकेक लागतात. हे आता डिंक सगळं पुसान घेऊ गयो. तर एकाना डिंकच जास्त असता तो त्यांच्याच शाळापासून किंवा पानांपासून घालव गयो. हे बघा सगळं डिंक येता. तर फणस तरी सर मम्मीने फोडून ठेवलेला असा. त्यासोबतच आता शाडा वगैरे काढूक घेतल्या. शाडा आम्ही खेकावून तो आपण दाखवते. त्याआधी मम्मीने खोबरेल तेल घेतलेला. डिंक लागता का म्हणे होणार लावकच येणार तर पूर्णपणे हात खराब होतात आणि पाळाक कंपल्सरी पाणी लावचाच लागता. तर आम्ही ह्या परातीत गरे काढतलो. मम्मी अगोदर 2 गरे काढून बघल्यानं कशा असतात ते. तर हे शाखेसाठी गरे ठीक असत. तर आता मी हळूहळू गरे काढूक घेतो. तर मम्मी आता ना फणसाचा ना शाड काढता. शाड म्हणजे काय आता मी तुमका दाखवत आहे. बऱ्याच जणांका माहीत असताला. बरं आहे कचकन शाड. तर ह्या बघा हे का ना शाड असं उतला आता आणि ही वरती ना माव असता जी काढूचीच लागता. त्यानंतर गरे ना चांगल्या प्रकारे सुटतात म्हणजे आपण काढूक शकतो. माव नाही काढलास तर गरे येऊचेच नाही. गरे बऱ्याच जणांचा ह्यो आवडीचो एक रानफळ जो असता तो असा कोकणातलं जो रानमेव असता तो. तर गरे काढून घेऊया. तर शाळेमध्ये असे गरे असतात. वरची माव काढल्यानंतर ही जी पाती असतात ना ते काय म्हणतात मम्मी ती पाती ती ही पातीच असतात. तर ही आपण घराच्या बाजूची ही पाती सगळी असतात. तर ती पाती पण सेपरेट करूची लागतात घरापासून. ही बघा अशी असतात. ती आपण शाखेत घालूक शकू नाही. ती बाजू काढून टाकूची लागतात. आणि ह्याच्या आतमध्ये गुंटी असता जी भाजून खाल्ली जाता. शाखेत पण घातली जाता किंवा त्याचा सामारा पण केला जाता. बरेच जणांना भाजून आवडता. भाजलेली निखाऱ्यामध्ये चुलीत आग करून नंतर आपण भाजूया गुंटी आहे थोडेसे.
पावसाळ्यात सुकळ ह्या करून माती आणि पण हा लावतात. पावसाळ्यात ना हे जे गोटी असतात ना तुमका दाखवाय ते गोटी असतात मी तर ते गोटे जे असतात ना ते मातीत सारवून ठेवले जातात. मग पाऊस लागल्यानंतर भाजून घालायला जातात ओले म्हणजे आपण काजू गर कसे भाजून खातो त्या पद्धतीने. डाळींच्या तर ह्यो बघा ह्यो गरो असताना ह्यो सोलूचं लागतं आणि ह्याचे असे ना म्हणजे मीडियम मध्यम असे तुकडे तुकडे करू काय शाखेसाठी. आणि ह्याच्या आतमध्ये असता ही गोटी जे का आवरण असतात आपण काढूचा लागता गुंड्यान झेजरू काय आणि त्यांना गुंड्यान झेजूचे लागतात. हे बघा अशा प्रकारे ही गोटी असतात. भाजून उकडून आणि शाक्यात पण घातली जातात. शाक्यात घालण्यासाठी दगडावरती झेजरली जातात. तर आता आमचे गरे जे असतात ते थोडेफारसे काढून झालेले असतात. आता ह्याचे जे बाजूकसून जी ही पात असा जे आपण शाखेत घालायचे नसतात ती काढून घेऊ काही गऱ्याचे छोटे छोटे तुकडे करू काय. त्यानंतर आपला जितके वयात घोटी आहे तितके घोटी झेजरू काय. त्यानंतर गरे धुवून स्वच्छ मग फोडण्याच्या तयारी केला ह्या कया. तर इसरना बाजूके घोटे काढून ठेवलेले आहेत. मम्मी आता घोटी झेजून घेता. मुळात पहिले टोपात घोटी उकडत आहेत मग वरती गरे टाका. तर हे गरे आता आपले जे असतात ते बारीक बारीक सोलून झालेले असतात. जी सिमेंटची छोटीशी चूल असा त्याच्यात मम्मीने आग करून दिलेली आहे. हे घोटी असतात आणि हे गरे असतात ते स्वच्छ 2-3 वेळा पाण्यातनं मी धुवून काढले. घोटी पण धुतलेले असतात. आता आपण ह्याच्यावरती टोप ठेवून शिजत ठेवूया. तर सगळ्यात खालच्या भागात ना घोटी टाकू शिजाको येणार. हिरवी मिरची आणि कांदो हे चिरून आणलेलं असतं. आतमध्ये गरे आणि घोटी टाकलं. आता ह्या पण आपण त्याच्यात टाकू काय. हळद जर तुमका पिवळी शाक होई तर हळद पण टाकू शकताय शिजण्यासाठी. आणि वाफेवर शिजवू काय. आता थोडंसं मीठ पण टाकू काय. मी आत्ताच उतरलंय शिजलेली आहे मस्तपैकी. आता ते का फोडणी देऊ काही फक्त लसूण मोहरीची. तर म्हणजे शिजली आहे. टोप शाखेचंच ठेवले मी फोडणी टाकण्यासाठी. मोहरी तेल आणि जरासा खोबरा. मोहरी बरी तडतड आहे. हां तर आताच मोहरी टाकलाय आणि लसूण टाकलाय. आता थोड्या वेळ शाक टाकू काय. सगळा भाजला काय. तसं मराठ नाही जायची गरमी जायचं खूप लोक म्हणतो काय खूप लोक म्हणतो गरमी बरी शिजली. तर मंडळी शाक तयार झालेली हा. आणि मस्त मोहरीचं आणि लसणीचं वास येता बघू शकताय तुम्ही. तर राजाक दिले शाक का वायच कवळे आहेत ना गरे. बाकी बरी आली हा खरा सांग. कडे बाहेर आई खाता कडे मम्मी खाता. बरी आली. मी एकदा मागे घराकडे केलेलं ही दुसऱ्या वेळेस केलंय मी शाक. बरी आहे मस्त. हळद घालून पण करतात. आई आमच्या आवडीन करता. ती करतात तशी झाली आहे काय. बरे आले ना. तर मंडळी शाक वगैरे केलं आहे आणि खालो सुद्धा खूप मस्त वाटला. उशीर झाला जरा करू कारण की कोवळे गरं असल्यामुळे त्या शिजा खूप वेळ लागलो. तर चला तर मंडळी लवकरच भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवाती एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय टेक केअर. आणि जर चॅनलवर कोण नवीन आलेलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोकणातला ह्या जीवन नेहमी बघत राहा.